आणि त्याच्या आधी आपण जर बघितलं तर अशीच एक नोटीस ही 2009 ला आली होती। हे त्याचे पेपर आहेत, कन्नड विकायचं आहे म्हणून। 2009 ला जेव्हा नोटीस आली होती तेव्हा त्याची किंमत ही 32 कोटी रुपये होती। 2009 ला तिथं बोर्ड होतं, ॲलिगेशन झालं कदाचित बरोबर असू शकतं, 32 कोटी रुपयाला ते विकणार होते, पण तेव्हा एक सुद्धा व्यक्ती त्या कारखान्याला कन्नडला घ्यायला इच्छुक नव्हता। 32 कोटी असताना सुद्धा ॲडमिनिस्ट्रेटर 2011 ला जेव्हा आलं त्यांनी परत एकदा नोटीस काढली आणि 32 कोटीवरनं आकडा नेला 45 कोटीवर। दुसऱ्यांदा जेव्हा जाहिरात निघाली एका व्यक्तीने सुद्धा तिथं भरलं नाही टेंडर। आता मग तिसऱ्यांदा जेव्हा टेंडर आलं तेव्हा बारामती ॲग्रोने ते टेंडर भरलं। आता बारामती ॲग्रोला ह्याच्यामध्ये जर खेळ करायचा असला असता तर 32 कोटीवरनं 45 कोटी न्यायला काय कारण होतं? उलट 32 कोटींमध्ये आपण कारखाना घेऊ शकलो असतो आणि ॲडमिनिस्ट्रेटरली 45 कोटीला नेलं आणि बारामती ॲग्रोली हे 5 कोटी अतिरिक्त रुपये टाकून हे तिथं घेतलेलं आहे। त्यामुळे उलट जास्त पैसा हा आपण तिथं दिलाय। आणि ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आचारसंहिता 2019 विधानसभेची 27 सप्टेंबरला लागली आणि तिथं EOWली सर्व MSCB म्हणजे कोऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व डायरेक्टर्सला तिथं नोटिसेस काढल्या 26/8/2019 ला। तेव्हा भाजपचं सरकार होतं आणि त्याच्यामध्ये हे सर्व नेते होते जे आज कुणीतरी उपमुख्यमंत्री आहेत, कुणीतरी कुठला तरी नेता आहे, कुणीतरी कोल्हापूरचे आहेत, ते सुद्धा मंत्री आहेत असं आम्हाला कळतं। आणि मग तिथं म्हणजे आचारसंहिता लागण्याआधी EOWली कारवाई केली। आचारसंहिता लागण्याआधी 23/9 ला बीजेपीचं सरकार असताना ईडीली तिथं ECR फाईल केलं, म्हणजे EOW पहिलं, नंतर बीजेपीली तिथं म्हणजे ईडीच्या माध्यमातून तिथं हे केलं। आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर 10/9/2020 ला म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये EOWली हा पहिला रिपोर्ट जो क्लोजर रिपोर्ट आहे। क्लोजर रिपोर्ट म्हणजे ही जी केस आहे, हा जो विषय आहे त्याच्यामध्ये कुठेही काहीही चुकीचं घडलेलं नाही आणि हा जो रिपोर्ट आहे तो ऑफिशियली आम्ही मिळवलेला आहे। तर या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे की कुठेही काही चुकीचं हे घडलेलं नाही। हा रिपोर्ट कधी आला तर 10/9/2020 ला। त्यानंतर ACB कोर्टने तर रिजेक्ट केलं, काय हरकत नाही। 17/10/2022 ला परत एकदा ईडीली तिथं कोर्टात सांगितलं नाही आम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचंय। आणि मग त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर 20/1/2024 ला भाजपचं सरकार होतं, आत्ताचं सरकार होतं, यांनी परत EOWचा हा रिपोर्ट तिथं फाईल केला आणि या EOW रिपोर्टमध्ये सुद्धा आम्हाला तिथं क्लीन शीट ही दिली गेली आहे। आता ह्याच्यामध्ये इलेक्शन असतं तेव्हा तुम्ही नोटीस पाठवता। 20 तारखेला 20/1 ला हा रिपोर्ट जेव्हा आला त्याच्या एक दिवस आधी म्हणजे केंद्रात बीजेपीचं सरकार, राज्यात बीजेपीचं सरकार, होम मिनिस्ट्री दोनं तसं बघितलं तर केंद्राला रिपोर्ट प्रत्यक्ष अप्रत्यक्ष करतात। म्हणजे मला नोटीस आली 19/1 ला 2024 ला आणि EOWली हा रिपोर्ट कधी फाईल केला 20/1/2024 ला। म्हणजे काय, बाकीच्यांना क्लीन चिट कदाचित ती तशीच कंटिन्यू करायची होती आणि मी कदाचित सरकारच्या विरोधात जास्त बोलतोय, लढतोय, सामान्य लोकांच्या वतीने लढतोय, संघर्ष यात्रा काढली म्हणून एक दिवस आधी माझ्यावर तिथं ईडीकडनं नोटीस ही काढण्यात येते आणि मग नंतरचं हे आपल्या सर्वांना तिथं माहितीच आहे। तर हे आपण सर्वांनी तिथं समजून घेतलं पाहिजे। कुठल्याही FIR मध्ये माझं नाव आणि तिथं बारामती ॲग्रोचं नाव अजिबात नाही, तरी सुद्धा याच्यामध्ये माझं नाव हे सातत्याने घेतलं गेले। आणि तुम्ही जर रिपोर्ट बघितला EOWचा त्याच्यामध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे याच्यामध्ये काहीही चुकीचं घडलेलं नाही बारामती ॲग्रो आणि कन्नडच्या बाबतीत, असं स्पेसिफिकली त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे। मग हे सगळ्या गोष्टी ईडीकडे असताना तर मग मुद्दामूनच कुठेतरी एक वेगळं राजकारण केलं जातंय का? इलेक्शनच्या आधी मी शांत बसावं, इलेक्शनला कुठं फिरू नये म्हणून एक नोटीस की दिली जाते का? आणि मग ही नोटीस दिली जात असताना आमचं असं एक मत आहे की मग केंद्रातल्या सरकारला असं म्हणायचंय का राज्यातल्या पोलिसांवर त्यांचा विश्वास नाही
कारण EOW हे राज्य पोलीसच्या अंडर येतं आणि त्यांनी रिपोर्ट दिला असेल, तो आता चर्चेत आहे, डिस्कशनमध्ये आहे, तर तुमचा त्यांच्यावर विश्वास नाही असं कदाचित अप्रत्यक्षपणे तिथं ते सांगतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा तिथं मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा केला जातोय. बारामती ॲग्रोला केलं जातंय, त्या पूर्ण बारामती ॲग्रो कुटुंबाला हा अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा केला जातोय. म्हणजे पहिल्यांदा फाईल केल्यानंतर 2 वर्ष ईडी शांत बसले आणि जेव्हा सत्ता इथं राज्याची बदलली आणि जेव्हा पक्ष फुटला, त्याच्यामध्ये अजितदादांनी त्यांच्या नेत्यांना घेऊन आणि आमदारांना घेऊन वेगळा पक्ष नाही तर जुनाच साहेबांचा पक्ष हा ताब्यात घेतला, चोरी केला. त्यानंतर खरं तर ह्या कारवाई जोरात माझ्यावर सुरू झाल्या, ज्याच्यामध्ये एकदा नोटीस आली तेव्हा आमचे एम्प्लॉई गेले, त्यांनी माहिती दिली. मला नोटीस आली, मी स्वतः तिथं गेलो, जे काय डॉक्युमेंट आहे ते तिथं दिलं. मी अजून सुद्धा सांगतो, अधिकाऱ्यांचं त्याच्यामध्ये ईडीच्या चुकीचं काही नाही, मी त्यांना सहकार्य करतो, ते त्यांचं काम करतात. दुसऱ्यांदा तिथं गेलो, जे जे काय मागितलं ते सगळं दिलेलं आहे. त्यानंतर जेव्हा तिसऱ्यांदा माहिती मागितली तर 22/2